कलाकारांचं आपण स्वागत करूया। संत तुकाराम कुमार पारस सूर्यकांत गुरव, जनाबाई कुमारी समीक्षा सचिन कुवार, मुक्ताबाई कुमारी अश्विनी धोंडीराम जोरे, मावळा कुमार प्रणय मंगेश मयेकर, यानंतर या मालिकेमधील पंढरपूरचा वारकरी कुमार मोहित दत्ताराम गिरकर, यानंतर हंबीरराव तथा सरसेनापती कुमार निनाद निशिकांत शिंदे। त्यानंतर मित्रहो, आम्हाला वेळेचं बंधन असतं, मात्र आपल्या मनोरंजनासाठी एक सामाजिक प्रबोधन देण्यासाठी या ठिकाणी दारुड्याच्या भूमिकेत आपला सर्वांचा आवडता कुमार कनिष प्रदीप तोडणकर, त्यानंतर दारुड्याची पत्नी कुमारी हंसिका प्रकाश भुवर, आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने या पंढरपूरच्या वारीमध्ये पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालत असताना त्याला प्रसन्न करण्यासाठी गुरुवाच्या भूमिकेत कुमार श्रीशांत खानविलकर, त्याचप्रमाणे मित्र हो, भाऊजीच्या भूमिकेत कुमार आर्यन परशुराम कुमार, आणि मित्रांनो, या नाटिकेचं खास आकर्षण जे जिल्हा स्तरावरती अधोरेखित झालेलं व्यक्तिमत्व नाटिकेच्या शेवटाकडे उत्तराकडे येत असताना पुन्हा नाटिका ज्याच्यावरती फिरत राहते असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कुमार आशय नंदकुमार पाटील। मित्रांनो, हे सर्व बाल कलाकार आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि तुमच्या शुभेच्छांची गरज आहे। तर मित्रांनो, आपण यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया।
होय महाराजा. आद्याची ग्राम देवता दाखादेवी. होय महाराजा. आज काय तुझ्या समोर ही भक्त मंडळी जमलेली आहे. होय महाराजा. त्याला चांगली सुबुद्धी दे होय महाराजा. आणि त्यांचं चांगल्या काम धंद्यात यश होऊ दे. होय महाराजा. आणि हे नाटक ठेवणारे हर्षदा करत होय महाराजा. त्यांच्या धंद्यात चांगलं यश होऊ दे. होय महाराजा. आणि इथे बसलेले तुषार गुरव होय महाराजा. त्यांना देणगी द्यायचं यश त्याला देणगी द्यायची बुद्धी होऊ दे. होय महाराजा. आणि इथे बसलेले हर्षदा करत त्यांनाही देणगी द्यायची बुद्धी दे. होय महाराजा. बोला हरी म्हणा पुंडलिक दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तुकोबा, अहो तुकोबा, माऊली 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 आपण आला. येथील असताना कसा बरं मी शांत बसेल? बोला तुकोबा बोला, असं काय घडलंय ज्यामुळे आपण एवढे दुःखी झाला आहात? आपल्या अभंगाचे स्वरही या गंभीर असताय. वेळच कशी आले माऊली. ज्या भूमीत आम्ही जन्मलो, संतांची गुरुजीची ओळख निर्माण केली, ती भूमी आज प्रदूषणाच्या वेगात पडत चालली. या माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यामुळे या पृथ्वीचे तापमान वाढले.
या क्लायमेट चेंजमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होऊ लागले. ज्या इंद्रायणी मातेने माझे अभंग तोडून धरले ती इंद्रायणी माता आणि तिच्या एका अनेक नद्या आज प्रदूषित झाले. पहा माऊली पहा, ही निशाळ दिसणारी वसुंधरा आता रंग बदलू लागले. पृथ्वीवरील जलचरांची या हवामान बदलामुळे मानवी जीवनशैली बदलू लागली. आणि विठुराया, या समुद्राच्या पाती होत असलेल्या वाढीमुळे काही भागात प्रचंड तापमान वाढेल माऊली, प्रचंड तापमान वाढेल. म्हणून म्हणतो माऊली, उपाय काढा माऊली, उपाय काढा. नाहीतर एक दिवस माझ्या अभंगाच्या बुडून जातील. पण तुमच्या मुकुटातील त्या कर्णपणाप्रमाणे शोधणाऱ्या मासोळ्या त्या कुठे मरू लागतील माऊली, कुठे मरू लागतील. काहीतरी करा, उपाय काढा माऊली. असे व्यतीत होऊन जाऊ नका. अहो, जनमानसाची वृत्ती बदलण्याची ताकद आहे तुम्हा संत मंडळींमध्ये. उगाच नाही म्हटले, जगाच्या कल्याणात, संतांच्या विमुक्ती, देहाची सविमुक्ती, परोपकार. आणि होत बाबा, हे कार्बन उत्सर्जन कमी करायला हवे. हरितगृह वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करून शून्यावर आणून ठेवलेच पाहिजे. आता आपल्याच भक्तगणाची कृती बदलण्याची वेळ आलेली आहे. इतकंच माऊली ही सारी संत मंडळाची माणसं आपल्या गरजा भागवण्यासाठी या निसर्गाला ही घाण पोरं आता दारूच्या व्यसनात वाया गेली. या माणसाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतला. आणि याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो. म्हणजे आज आम्हाला आमच्या प्रिय भक्तांच्या घरची वारी करायला लागणार वाटतं. ठीक आहे, आपण निश्चिंत असा. काय करू कंटाळलोय. पाखरू कुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय डावलात बसलंय डावलात आणि कधी कधी हसतंय गालात. जेवढ्या आहे मी दारूच्या गिलासाला पण हात लावत नाही. मग फक्त पिऊन बघतो. हा
हे जाऊ दे, घरात आलोय तर आमच्या कारभारीला हाक मारतो. गंगे, ए गंगे, गंग. आलाच होय डोलत, मला वाटलं लेझीम केलं जातं. अगं तूच बोलली होतीस ना, दारू पिऊन ये म्हणून. दारू कधी म्हणाली होती? पाण्याला गेलीस तेव्हा काय म्हणाली होती? की येताना दारू पिऊन या. दारू डोकं जरा ठिकाणावर ठेवून आणि कान जरा उघडे ठेवून ऐकत जा. मी म्हणाले होते मी पाण्याला जाते, येताना दार लावून या. ती दारू लावून राहिला तेच विचार करायलो की गंग्या बोलली कशी, दारू पिऊन या. दारू तरी हजारदा सांगितलंय दारू सोडा, दारू सोडा. कोणतं दुष्काळ आहे तुझं? इथं दारू प्यायलाच पैसे काय, सोडा कुणाच्या बापाचा आणू. ओ तसं नाही हो, दारू सोडा म्हणली मी. दारू नाही सोडणार. मग मीच तुम्हाला सोडते. त्या साठवलीत 25 माणसं मेली. काय? त्या साठवलीत 25 माणसं मेली. कोण बोललं तुला? पेपरात छापून आले, छापून. काय? होय, पेपरात छापून आलंय. असं उद्यापासून बंद. खरंच दारू बंद. अगं दारू नाही बंद, पेपरच बंद. काय हो तुम्ही पण, तरी तुम्हाला सांगते दारू सोडा. तू काय मोठी सांगणारी? तुम्हाला सोडते मग मी आता. कोण तू? का जा सोड. तुम्ही हिरो नाही आहे. हिरो? मी तर डॅशिंग सलमान खान आहे, सलमान खान. तुम्ही हिरो नाही, हिरो होंडा आहे. हिरो म्हणला काय असतो रे? तुम्हालाच माहिती, आता म्हणालच ना. हा हा म्हणलं असं. शेजारचे ते आयुष वेद्रू साहेब, त्यांचं नवल वाटतं, नवल. असं उद्यापासून शेतकऱ्यांकडेच बस पाहत, सगळं नवलच नवल. हो तसं नाही हो, त्यांचा संसार बघा किती चांगला सोन्यासारखा चाललाय. मी काय लोखंडासारखा करतो? हो तसं नाही हो, त्यांच्या घरात किती शांतता असते. मी काय जरा डीजेवर नाचत असतो? हो तसं नाही हो, त्यांचा पगार झाला की ते त्यांच्या बायकोला फिरायला घेऊन जातात. कस्तुरीला? होय होय, कस्तुरीला. तिला बागेत फिरायला घेऊन जातात. कस्तुरीला? होय होय, तिला हॉटेलात जेवण खायला नेतात. कस्तुरीला? होय होय, तिला. तुम्ही कधी येणार? अगं मी मुद्दाच विचार करतो घेऊन जावं, पण तिच्या नवऱ्याला कळलं तर चपाती लाटायला ठेवल मला. हो तिला नाही म्हणत आहे मी, मला म्हणते मला. मला फोनवर करून तिला. मला वाटतं तिलाच म्हणतेस काय? कस्तुरीला? नाही हो, मला म्हणली की ते त्यांचा महिन्याचा पगार झाला की साडी घेऊन जातात. तुम्ही कधी आणली का मला साडी? नाही आणली. नाही आणली, कधीच नाही आणली. कधीच नाही आणली. आठव जरा. खरंच सांगते. ध्यान कर, ध्यान. तुम्हीच करा ध्यान. हा बोलू मी? हा बोला ना. ऐक मग, या संक्रांतीला ऐकतेस ना? हा हा बोला. या संक्रांतीला 2 वरीस पूर्ण होतील. 2 वरीस. झाली का तुमच्या जीवनाची 2 वर्ष? तुम्ही कधी साडी आणलात मला? अगं काय मधीच आणणार नव्हतं? माहेरला गेली होती मी. हो तेव्हाच नाही आणली साडी. मी माहेरला गेली होती, पण सांगून नव्हती गेली की साडी नको आणू म्हणून. तुला काय अक्कल आहे? साडीचं माप कोण घेणार? साडीचं माप साडीचं माप कोणी घेतलं होतं काय? तुला अक्कलच नाही. साडीला कधी कधी पीस चिटकवून असतो, कधी एखाद्या साडीला तर पदर असतो, तर एका साडीला नसतो. आणि मुलगा म्हटलं तर धोतर घालून पण नेसतील, आणि बायकांनी काय धोतर नेसायचं? मी असं म्हणले होय? चल ते जाऊ दे. काय का बरं? हा आठवला. मगाशी काय बोललीस ते? काय म्हणली होती? ते शेजाऱ्यांचं, काय शेजाऱ्यांचं? त्यांच्याकडे काय सगळं आहे? त्यांचा चांगला संसार चालू आहे. होय.
तू आपल्या घरात तुला माहितीये काय 4-4 कंग्या होत्या 4-4 कंग्या त्याच्यात डाळ झालं तरी होते काय कंग्या होत्या ना चिमणी आली की बुडकन उडून जात होती कवा आपलं लग्न झालं तेव्हा वाई काय मग आता काय मुक्कामी राहते नाही हो चिमणी आली की बुडकन उडून जात होती तुला सगळंच माहिती हो चल हे जाऊ दे मला सांगा तुम्ही दारू कधी सोडणार मी सांगितलं दारू सोडणार नाही मग मीच तुम्हाला सोडते काय झालं वहिनी काय झालं वहिनी काय सोडताय या बेवड्याला हे कोणाला एवढं बोलतो हा मग काय बोलू बेवडा नाही तर तुला धोतीवाला सलमान खान बोलू काय हो भाऊजी या बेवड्याची दारू कधी सुटणार याची दारू जेव्हा सुटल जेव्हा याचा दिवस सुटल तेव्हा याची दारू सुटल जेव्हा याचा लिव्हर फुटल तेव्हा याची दारू सुटल तेव्हा जायचं लुटल बाप रे पांडुरंगा विठ्ठला मला पण बसू दे ना तुझ्यासारखं जमिनीवर नको रे बाबा नको हे ट्रीट लागलं ना तुझ्या मित्रांना ये ती फक्त फिरवणार नाही बघ तुझ्या अवती होती का कसं रे ते का बरं शांबा हे पिछे और बोल बा नाही पण तरी सोडून पळाला तर नाव नाही सांगणार ते का बुवा अरे बघ
हिमनद्या वेगाने विकत आहेत. समुद्राची पातळी वाढते. सखल किनारी भागात तर पुराचे फुटे वाढले. नैसर्गिक वातावरणाच्या हानीमुळे मानवी जीवनशैलीवर परिणाम होऊ शकेल. आणि काय रे मित्रया, या आधीमुळे शेती पिकत नव्हती काय रे? अरे पण या माणसांची हाव तरी किती रे मित्रया? अरे नको त्या औषधांची फवारणी करतो. नको ते. आणि काय तर म्हणे पेस्टिसाइड. पेस्टिसाइड जले तू नको बोलू इंग्रजी. अरे आज कोणत्या इंग्रजीला? या खतांमुळे जमिनीची, पिकांची आणि पर्यावरणाची फार रांगोळी करून टाकले रे या माणसांनी. अरे रानातली पोरं करवंद पिकतात नाही या खताशिवाय. मग याच्या शेतालाच काय झाड बनते? अरे मुंबईतली तर 10% जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आणि बघूया ते तुम्ही नाही समजत हा. तर बंगळुरू येथील सेंटर ऑफ स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेला सांगितलं. अरे ती असती पिठं खातो आणि मग बसतो दागदाराकडे फेऱ्या मारत. अरे आज विदुरा या समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. अरे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. हे काही नाही विदुराया, हे सारे युष्मंद झालंच पाहिजे. तरच जगेल वगैरे तुझा हवार कर. नाहीतर तुझ्या गळ्यात ही तुळशीची माळ कल्पून जाईल ना. वेळ नाही लागणार विदुराया, वेळ नाही लागणार. तेव्हा जाता आणि पुन्हा माझी ओळी ऐकायची असेल तर तापमान बदलावर काहीतरी ठोस उपाय करणार. सेंद्रिय खतांवरची शेती फुलवली. मी मगच येते. निघ आता. निघू मी? हो निघ. खरंच निघू? हो खरंच निघ. ठीक आहे, तुझी काम कर. निघतो मी. विठ्ठला या माणसाला पर्यावरणाची रांगोळी करून टाकले रे विठ्ठला. या जगभरामध्ये हवामान बदलाचे खूप परिणाम होत आहे. या तापमान वाढीमुळे तर प्रवाह पट्टेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हो, याबाबतची माहिती आहे आमच्या कानावर. या तापमान वाढीमुळे पॅसिफिक बेटावरील काही देश पाण्याचा धोका निर्माण झालाय. आणि तुम्हाला माहिती आहे मागील वर्षी म्हणे त्या आफ्रिकेमध्ये तेथील सरकारने राष्ट्रीय पाणी वाढी जाहीर केली. राष्ट्रीय पाणी वाढी. पाणी म्हणजे काय हो? म्हणजे त्या देशातील सरकार तेथील लोकांना पाणी पुरवण्यास असमर्थ ठरते. बाप रे, एवढा मोठा संकट. नुसतं संकट नाही, महासंकट. महासंकट. त्या आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर भीषण दुष्काळाचं सावट आलंय. या उलट ते इंग्लंडमध्ये आहेत, पण आपल्या भारतात देखील पूरस्थितीचं अख्खा महासंकट येऊ लागलंय. आपल्या महाराष्ट्रात कुठे पूरस्थिती
येतोय कृष्णा वाडीला, वाचव रे सृष्टीला, वाचव पांडुरंगा, येतोय कृष्णा वाडीला, वाचव रे सृष्टीला, वाचव. काही सुचत नाही, काही सुचत नाही. ध्यानदादा खाली जाऊन बसले. ध्यानदादा उघडं काढली. किती दुःखी वाट. आपण समजत नाही लोकांना. या ना तुम्ही बाहेर या ना. मुक्ते परत रागवले वाटतं तुझे ज्ञानाला. माऊली वर्षाला आपण आलात. माझे सारे अभाव समजले. आता तुम्ही समजव ना त्या दादांना. पण असं झालं तरी काय ज्ञानदेवाला दुःखी व्हायला. माऊली पृथ्वीवर केलेले वृक्षतोड पाहून दादा हताश झाले. आज माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी मूल, रस्ते, घरटे बांधली खरी, पण त्यामुळे माऊली मुकेश जीव पशु पक्षी बेघर झालेत. माऊली बेघर झाले. सारी मुलं नष्ट झाले. माऊली सारी मुलं वाघावून चांगले वागना ज्ञानाने मृत्यू भिंत चालून शरण आणलं खरं. पण माऊली आज प्रत्येक धूळ पर्यावरणाची हानी करणारं वाहनधारकांना कसं धैर्य सांगावं हाच प्रश्न पडलाय दादांना. केवळ स्पर्शाने निर्बुद्धतेच्या तोडून वेळ बदलविले दादांनी. पण माऊली त्याच प्राणी मात्रांच्या डोळ्यातील आसवड कशी पुसावी हाच प्रश्न पडलाय दादांना. स्वतःला अग्नीवर झोपून देऊन आम्हाला मांडे खाऊ घालणारे माझे दादा आज या पारंपरिक विसर्जनाने होणाऱ्या प्रदूषणामुळे काठी लावून बसले जातात. या हवामान बदलामुळे संसर्गजन्य रोग, कुपोषण, ॲलर्जी, मानसिक आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भगवंता माझे काठीचे अभंग झाले. या पर्यावरण ध्यासामुळे, तापमान वाढीमुळे ही सारी जनता त्रस्त झाली. व्यसनाधीनतेच्या प्रमाणामुळे कुटुंबात उद्ध्वस्त होत आहे. म्हणून म्हणते माऊली आता तुम्हीच वाचू शकता माऊली आमची संतवाणी. म्हणून म्हणते आवरा हे सारं आवरा माऊली आवरा. शांत हो मुक्ते, शांत हो. अगं तुम्ही संत मंडळी म्हणजे माझा आणि तुमची संतवाणी म्हणजे माझा असेल. या पर्यावरणाच्या ऱ्हासात जर माझी संतवाणी झाकवत असेल तर माझं अस्तित्व सुटणार नाही. या तापमान वाढीवर ठोस उपाययोजना करायलाच हवी. वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे हा नाद सर्वत्र दुमदुमलाच पाहिजे. आता यासाठी एकच पर्याय. पर्याय कोणता पर्याय माऊली? पुनर्जन्म. पुनर्जन्म कोणाचा माऊली? महाराष्ट्राच्या लाडक्या राजाचा आणि तोही हरित क्रांतीतून स्वराज्य उभं करण्यासाठी. नमो पार्वती पते हर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. चप्पल दे.
होय हंबीरराव, अहो ज्या संतांच्या शिकवणीचं बायकडे आम्ही पाहिलो, ज्या संतांच्या गोष्टी आम्ही अहो साहेबांकडून ऐकल्या आणि ज्या संतांच्या विचारांवर आम्ही एकवीस स्वराज्य उभं केलं, त्या संतांनी आज असं बलवावं. हो महाराज, या जगाची वाढती लोकसंख्या, या सूर्यकिरणांची राहता यामुळे जागतिक तापमान वाढत आहे. अच्छा, हो हंबीरराव, या हवामानातील बदलामुळे विकृती आणि मृत्यू दोन्हीचा भार वाढत आहे. हो, तापमान वाढ कमी करण्यासाठी सर्वोत्तम साधनांचा वापर करायलाच हवा. आणि WHO चा विचार केला तर आरोग्य, सामाजिक, पर्यावरणीय निसर्गावर परिणाम होतात आणि यातून काही रोगांची उत्पत्ती देखील होते, जसे की कोविड, मलेरिया, पोलिओ, HIV या साऱ्या रोगांनी ही सारी जनता अक्षरशः त्रस्त झाली असतील. तसेच आज या समाजामध्ये अंधश्रद्धा देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या हर्च्यापासून पावस पुढे विचार केला तरी सारी लोक, काही लोक अंधश्रद्धेच्या पायी कोंबड्यांचा बळी दिला जात आहे. हो हंबीरराव, आणि यातून येणारी परिस्थिती ही अत्यंत गंभीरजनक आहे. हो, खरं म्हटलात तुम्ही. या जगाचे दायित्व घेतल्याचा मानणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या परिसंस्थेने पुनरुज्जीवन घडवून त्यांची हानी भरून काढायलाच हवी. आणि आता तर या जगावर मोबाईलच्या व्यसनाचे देखील संकट येऊ लागले आहे. होय हंबीरराव, आमच्या आल्या लक्षात. तुम्हाला काय म्हणायचंय ते? हेच ना की विचारांचं परिवर्तन घडल्याशिवाय नवा समाज घडणार नाही. हो ना? हो राजे, बरोबर ओळखलं. सर सेनापती, अहो ज्या रयतेला आम्ही माते समान मानलं, ज्या रयतेसाठी आमच्या असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं, त्या रयतेनं आज विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करावी आणि हो एवढ्या मोठ्या प्रमाणावर या पर्यावरणाचा ऱ्हास करावा. महाराज, काळजी नसावी. हा हंबीर अजून बी आहे गंभीर. तुम्ही फक्त आज्ञा द्या महाराज, आज्ञा द्या. नाही हंबीरराव, ही लढाई आम्हालाच लढू द्या. आज सरकारच्या रुंदीकरणासाठी लगतच्या झाडांची बेसुमार तोड होते, त्यामुळे या पशुपक्ष्यांचे निवारे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. पर्यावरणाच्या या अफजलखानी वृत्तीविरुद्ध आम्हाला आता ही वागणूक उगारावीच लागणार. रयतेची शेत कमी आज दुप्पट भाव देऊन खरेदी केली जाते. कारखाने, मोठमोठे टावर यांच्या कल्याणांवर तयार करणाऱ्या या शाही खाण्याची मोठे पुन्हा एकदा चाटावीच लागणार. नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्यासाठी हे विदेशी टोपीगर पुन्हा एकदा लोकी वर काढून पाहतायत. त्याची रुंदी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत काढावीच लागणार. व्यसनाच्या आहारात असलेल्या लोकांना आता झोपायची शिक्षा द्यावीच लागणार. पर्यावरणाचा आहार आम्ही कदापि सहन करणार नाही, कदापि सहन करणार नाही. आज हवामान बदलाच्या अभ्यासासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत आणि या साधनांच्या मदतीने हवामान बदलाचा अभ्यास करता येईल. आणि म्हणूनच आम्ही माऊलीचा आदेश पाळणार. राजे, होय हंबीरराव, संतांची व्यथा दूर करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाच्या गनिमी काढण्यासाठी आणि या स्वराज्य सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी हा शिवाजी पुनर्जन्म घेत आहे. वा राजे वा. या जन्मी आपणास तिरंगा हाती धरायचा. यातील भव्य स्वराज्य तर तुम्ही निर्माण केले तर वेग पराक्रमही जगासमोर आहे. राजे,
या भूतलावरील हवामानाच्या अभ्यासासाठी आपणास क्लायमेटोलॉजी उपग्रह यांच्या याद्या, ऐतिहासिक पर्यावरण नोंदी, क्लायमेटोलॉजी मॉडेल यांचा वापर होईल. त्याचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा झालेला आहे. आता या राष्ट्राला हरित क्रांतीतून प्रगतीपथावर घ्या, म्हणून आम्ही आपल्या पुनर्जन्मास परवानगी देत आहोत.